पाहिजे आणि तरुणांनी हिरारीनं आपल्या कार्यामध्ये भाग घेतला पाहिजे, यासाठी अशा प्रकारची शिबिरं भरवली जातात, उपयोगात आणली जातात. विद्यार्थ्यांना एका वेगळ्या वातावरणात नेऊन त्यांना सामाजिक बांधिलकीची जाण निर्माण करण्याचं शिक्षण तिथं दिलं जातं. आपण इथे आलात का आणलं याच्यात फरक आहे. मनापासून आपली जी तयारी असेल, काम करण्याची जर जिद्द असेल, तर माणसाला कुठल्याही प्रकारचं ते काम ओझं वाटत नाही. पहा तुम्ही, घरच्या आईवडिलांनी सांगितलं चल बैशी दे 2 तास अभ्यास कर, जड वाटतं. 2 तास आपले जात नाही. परंतु सहजरित्या जर तुम्ही स्वतःहून अभ्यासाला बसलात तर तुम्हाला तो वेळ हलकासा वाटतो. याचं कारण काय की आपली प्रवृत्ती जी आहे ती एका चांगल्या विचारानं स्वतःहून स्वीकारलेलं असतं. स्वीकृतीची ती जादू आहे. काम स्वीकारलं तर बोजड वाटत नाही आणि काम लादलं तर ते नीट होत नाही. म्हणून आपल्याला हे शिबिर लादलेलं आहे का आपण ते शिबिरात स्वीकारलेलं आहे याचा विचार आपण करायचा आहे. आणि बहुतेक शिबिर हे स्वीकारलेलं असावं. स्वीकारलेले जर शिबिर असेल तर या शिबिरात चालणारा प्रत्येक कार्यक्रम आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा करू शकतो, चांगल्या पद्धतीनं कार्यक्रमाची सांगता करू शकतो. सर लोक सांगतात म्हणून आलो. विचारलं मी एका शिबिरार्थ्याला की का रे बा या शिबिरात कसं आला? सपकाळ सर म्हणले म्हणून आलो. सपकाळ सर म्हणतात जेवू नको. विषय असा आहे की आपली स्वतःची प्रवृत्ती पाहिजे की मी काहीतरी शिकलं पाहिजे, सतत मी चालत राहिलो पाहिजे, चरैवेती ही भावना माझी असली पाहिजे. आणि ती असेल तरच आपण या शिबिराची सांगता यशस्वीरित्या पूर्ण करू शकू. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आपल्याला सामर्थ्य आहे, तरुण रक्त आहे, त्याचा वापर कसा करायचा? आपला जो तरुण रक्त आहे, तरुण वर्ग आहे, तो अतिशय एका वेगळ्या दिशेनं भरकटलेला आहे आणि तो भरकट जाऊ नये म्हणूनच या शिबिरांसारखं कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. NSS मध्ये काय शिकवलं जातं? सामाजिक बांधिलकी शिकवली जाते. आपण एका विशिष्ट गावात जातो, त्या गावातील व्यसनमुक्तीचे कार्यक्रम तिथे राबवतो, त्या गावातील एखादा बांधारा आपण दुरुस्त करतो, त्या गावातील एखादा रस्ता आपण नीट करतो, वृक्षारोपण करतो. अनेक विविध कार्यक्रम आपण या NSSच्या शिबिराच्या माध्यमातून करतो. 24 सप्टेंबरला आपण राष्ट्रीय सेवा योजना दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो. हा दिन साजरा करत असताना त्या दिवशी आपण काय करतो? राष्ट्राप्रती आपली भावना काय आहे? राष्ट्रप्रेम, राष्ट्रजागृती, जनजागृती, सामाजिक बांधिलकी या सगळ्या विषयाला आपला हात लागला पाहिजे, आपला टच लागला पाहिजे की जेणेकरून समाजामध्ये दिसल्यानंतर तुम्हाला पाहिल्यावर म्हटलं पाहिजे की अरे हा राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी आहे. विद्यार्थी मुलं सगळे सारखे, परंतु तुमच्या वागणुकीतून, तुमच्या जीवनात झालेल्या बदलाचा तुमच्या वागणुकीतून जर परिणाम तुम्ही दाखवला तर निश्चितपणे आपण या शिबिराची सांगता वेगळ्या चांगल्या पद्धतीनं केली, शिबिरात आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं असं निश्चितपणे सांगता येईल. आपण समाजामध्ये जगताना, समाजाच्या बांधिलकीशी राहताना कसं वागतो? अनेक विद्यार्थी असे आहेत की जे व्यसनाधीन आहेत. व्यसन हे माणसाला आपल्या आयुष्यातून उठवतं. आपलं काहीतरी ध्येय असलं पाहिजे. व्यसन करणे हा गुन्हा आहे असं मी म्हणत नाही, पण व्यसनाधीन होणं हा निश्चितपणे गुन्हा आहे. कारण कुणीही व्यसनामध्ये राहू नये. व्यसनमुक्तीचे धडे या शिबिरातून दिले जातात. सामाजिक बांधिलकी या शिबिरात शिकवली जाईल. विद्यार्थ्यांना वक्तृत्व कला कशी आहे, समोर उभं राहून कसं बोलायचं हे शिकवलं जातं. मोठ्या लोकांशी कशा पद्धतीने वागायचं हे देखील शिकवलं जातं. आणि त्याच्यासाठी अशा प्रकारचे शिबिरं जर आपण अटेंड केले तर अशा निरनिराळ्या विविध आयामाचा स्वीकार आपल्या मनाला होतो आणि आपलं मन एक
प्रवृद्ध प्रलब्ध असं होऊन सगळ्यांसमोर एक चांगल्या पद्धतीनं जाण्याचं, समाजात उठून दिसण्याचं काम आपल्या हातून होतं. म्हटलेलं आहे पहा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा त्रिही लोकी झेंडा. आता असं म्हटलं, पुत्र व्हावा ऐसा गुंडा. आपल्याला गुंडा माहिती आहे कसा? गुंडेचं जर म्हटलं तर साहेबाला आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे. गुंडा, पुत्र व्हावा ऐसा गुंडा म्हणजे धनदांडगा असला पाहिजे, जबरदस्त असला पाहिजे. पण तो कसा? ज्याचा तिही लोकी झेंडा, ज्याचा तिन्ही लोकांवर वर्चस्व होईल, तिन्ही लोकात तो उठून दिसेल, तिन्ही लोकांवर तो मार्गदर्शन करू शकेल, त्याच्या अनुषंगानं सगळे लोक वागतील अशा प्रकारची प्रवृत्ती त्या मुलाची असावी. म्हणजे असा मुलगा जर जन्माला आला तर मायबापाचं देखील कल्याण होतं. आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलेलं आहे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. तुम्हाला जे शिक्षण मिळतं ते शिक्षण देणारे आचार्य, गुरु, शिक्षक. मातृदेवो भव, आई वडील हे आपले पहिले गुरु आहेत. आणि त्यांच्यानंतर आपल्याला गुरुत्व मिळालं ते शाळेत गेलेल्या शिक्षकांचं. शाळेतल्या शिक्षकांनी दिलेलं मार्गदर्शन हे तुमच्या आयुष्यात कल्याण करणारच आहे. कोणताही शिक्षक तुम्हाला चोऱ्या कशा कराव्यात, डाके कसे डालावेत, बदमाशपणा कसा करावात, आगाऊ कसं वागावं हे शिकवत नाही. सच्चिलतेचे धडे देण्याचं काम गुरुच असतं आणि अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम गुरु करतो. आणि म्हणून हे गुरु तुम्हाला दिशा दाखवण्याचं काम करतात आणि त्याच्या अनुषंगानं आपलं व्यक्तिमत्व हे घडत असतं. त्यासाठी आपल्या मनामध्ये काहीतरी ध्येय असलं पाहिजे. शिबिरात आलो, मी इथून चांगलं शिकून जाईल, मला चांगलं बोलता येईल, आज मला उभं राहता येत नाही, पण मी आल्यानंतर या शिबिरातून बाहेर पडल्यावर चांगलं व्याख्यान करू शकेल, असं धैर्य, अशी हिंमत मी शिकलो. समाजामध्ये कुठे अडचण असेल तर मी तिथे धावून जाईल, मदत करण्याची प्रवृत्ती मी या शिबिरातून शिकलो. या शिबिरामध्ये मला आल्यानं अनेक प्रकारचे फायदे झाले. केव्हा होतील? त्या ध्येयाप्रत जाण्याची प्रयत्न तुम्ही करत असाल तर. ध्येय गाठायचं असेल तर त्या ध्येयाची दिशा आपल्याला करावी लागते आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आपल्याला माहिती आहे सचिन तेंडुलकर काय करत होता? सचिन तेंडुलकर माहिती आहे ना सगळ्यांना? काचेच्या गोट्या खेळत होता. मग सगळ्यांना माहिती आहे. केव्हा झाला? त्याची दिनचर्या अभ्यासली का कोणी? नाही. आपल्याला क्रिकेट आवडतं, पण क्रिकेटपटूंचं जर चरित्र पाहायचं म्हटलं तर अतिशय कठीण असतं. त्यांना 14 तास व्यायाम करावा लागतो, तेव्हा त्यांना असं यश प्राप्त होतं. हजारो जण व्यायाम करतात तेव्हा एखाद्याला पुढं यश प्राप्त होतं. म्हणून आपण देखील तशा प्रकारचे प्रयत्न केले पाहिजे. अभ्यासाबरोबर इतरही समाजातील सामाजिक कामामध्ये आपला सहभाग असला पाहिजे. हे शिकण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून होतं. हे शिबिर तुमचं जीवन एका दिशेने घडवण्यासाठी आयोजित केलेलं आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर म्हटलं तर विद्यार्थी आता अतिशय वेगळ्या प्रकारचे असलेले दिसून येतात. सहकार्याशी चर्चा केली आणि मलाही अनुभव आहे. अनेक विद्यार्थी असे असतात की जे व्यसनाधीन आहेत. जे आता एक व्यसन नवीनच जोडलेलं आहे ते म्हणजे मोबाईलचं व्यसन. मोबाईल आपल्याजवळ नसला म्हणजे आपल्या जवळची कोणती तरी महत्त्वाची वस्तू हरवली, तिच्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी भावना आपली झाली. मनाला प्रश्न विचारायचा, मोबाईल आपल्यासाठी आहे का आपण मोबाईलसाठी आहे? काय उत्तर येईल? आपण मोबाईलसाठी आहे ना. मोबाईल आपल्यासाठी आहे का आपण मोबाईलसाठी आहे? आपल्यासाठी मोबाईल आहे का आपण मोबाईलसाठी आहे? काय सांगता येईल? बोला. मोबाईल आपल्यासाठी आहे, परंतु झालं काय? मोबाईलसाठी आपण झालो. किती वेळ जातो दिवसातला त्याच्यात पहा बरं. पाहतो काय? अनेक गोष्टी मोबाईलमध्ये देखील चांगल्या आहेत.
जग तुमच्या खिशात आहे. नशीबवान आहात तुम्ही की कुठलाही रस्ता माहीत नसला तर मोबाईल सांगतो, माणसाची गरज नाही. कुठलंही गाव पाहायचं असलं तर मोबाईलमध्ये दिसते, जायची गरज नाही. कुठलंही ज्ञान पाहिजे असेल तर मोबाईलमध्ये सापडतं. पुस्तक वाचायची आवश्यकता नाही, मोबाईलमध्ये सुद्धा पुस्तकं आहेत. पण आपण काय करतो? मोबाईल पाहतो. काय पाहतो? चॅट कोणच्या आल्या, फेसबुकमध्ये काय आलं, पेपर वाचतो. पेपरमध्ये काय वाचतो? कुठे चोऱ्या झाल्या, बलात्कार कुठं झाले. तुम्ही नाही ना ते पाहायचं काम. त्याच्यामधला अग्रलेख तुम्ही वाचला पाहिजे, त्याच्यामधलं ज्ञान तुम्ही आत्मसात केलं पाहिजे. त्या चोरा दरोड्या कुठं झाल्या हे पाहायचं काम ते डिपार्टमेंट करतं. परंतु आपली जी भावना आहे त्या भावनेच्या अनुषंगानं आपण चांगलं शिकलं पाहिजे, चांगले विचार आपल्या मनामध्ये आले पाहिजे. शिबिरामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींचं मी शिकवलेल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे. आणि जर मी हे आत्मसात केल्या तर मला या शिबिराचा विशेष लाभ होणार आहे. हे विशेष शिबिर माझ्यासाठी विशेष ठरणार आहे. आणि त्यासाठी तशा प्रकारचा प्रयत्न आपण केला पाहिजे. असं जर आपण केलं नाही तर आले आणि गेले, कुठल्याही प्रकारचं आपल्याला आपल्यातला बदल होणार नाही. परंतु आपली भूमिका जर आत्मीयतेची असेल, आत्मसमर्पणाची असेल आणि मन लावून काम करण्याची वृत्ती असेल तर निश्चितपणे ध्येयानं प्रेरित झाले पाहिजे. आणि ध्येय जर आपलं निश्चित गाठायचं असेल तर या दृष्टीनं आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. शिबिरात आलो, शिबिरामध्ये शिकवलं, शिबिरामध्ये शिकलो आणि बाहेर गेलो आणि पुन्हा तसाच झालो, उपयोग नाही. शिकवलेल्या गोष्टी आत्मसात करून त्याचं आपल्या आचरणात आणणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आचरण जर आपलं महत्त्वाचं असेल तर आचरण चांगलं व्हायचं असेल तर चांगल्या गोष्टी आत्मसात आपण केल्या पाहिजेत. चांगले विचार आपले असले पाहिजे. आणि चांगल्या विचारानं जर आपण या इथे बसलात तर निश्चितपणे आपलं आयुष्य हे चांगलं होऊ शकतं. आणि त्यासाठीच असे विविध उपक्रम या महाविद्यालयाच्या माध्यमातून राबवले जातात. प्रत्येकाचा आग्रह असतो, सरांनी तुम्हाला आग्रह केला असेल चला शिबिराला, शिबिरात आलं पाहिजे. शिबिर हे निवासी शिबिर आहे आणि या निवासी शिबिरामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी शिकवल्या जातात, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात आणि निरनिराळ्या प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली आत्मउन्नती साधण्याचा प्रयत्न केला जातो, आपलं व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि त्याच दृष्टीनं आपण या शिबिरात यायचं आहे, शिबिराचा आस्वाद घ्यायचा आहे, शिबिराचं टेन्शन कोणीच घ्यायचं नाही. शिबिर अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण चालवायचं. आणि जर हे शिबिर चांगल्या पद्धतीनं चांगलं झालं असं केव्हा म्हणता येईल? जेव्हा या शिबिरातले शिबिरार्थी समाजामध्ये एखाद्या विशिष्ट भूमिकेनं वागत असतील, इतरांपेक्षा त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं दिसत असेल तर निश्चितपणे यांच्यावर झालेला शिबिर संस्कार हा अतिशय चांगल्या पद्धतीचा झाला असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्या दृष्टीनं वागायचा संकल्प करून येणाऱ्या 7 दिवसामध्ये आपण आपलं भविष्य, आपलं ध्येय, शिबिराचा उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न करायचा. आणि चांगले विचार घेऊन इथून आपल्याला समाजामध्ये चांगल्या पद्धतीने वागावं आणि चांगल्या पद्धतीने मी वागेल असा संकल्प करायचा. आणि तो संकल्प सिद्धीस नेण्याची तयारी आजपासून केली म्हणजे 7 दिवस आपल्याला आपल्या संकल्पाची सिद्धी करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्याचा योग्य फायदा घ्यायचा आणि आपण आपल्या या शिबिराचा समारोप करून समाजात अतिशय उत्कृष्ट आदर्श असा व्यक्तिमत्वाचा विद्यार्थी घटक म्हणून आपण दिसलो पाहिजे अशी भूमिका प्रत्येकानं ठेवायची. म्हणजेच या शिबिराचं सार्थक होईल आणि या शिबिरामध्ये आपण आल्याचं देखील सार्थक होईल. आणि शिबिर घेतल्यामुळे जे शिबिर कार्यक्रम अधिकारी आहेत यांना देखील त्याचं समाधान लाभेल. अशा पद्धतीने जर आपली वागणूक असली तर निश्चितपणे आपण चांगल्या पद्धतीनं शिबिर पूर्ण केलं असं म्हणता येईल. आणि असंच आपण वागणार आहात अशी आशा करतो. आणि माझं लांबलेलं भाषण इथे थांबवतो. जय हिंद. मला इथे प्रमुख वक्ते म्हणून बोलण्याची संधी आपल्या कार्यक्रम अधिकारी श्री सपकाळ सर,
आणि प्राचार्य मेतकर तसेच आमचे सहकारी यांच्या वतीनं मिळाली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि त्यानिमित्तानं आमच्या जुन्या सहकाऱ्यांना भेटण्याची मला संधी मिळते म्हणून मी हे स्वीकारलं आणि त्यांच्याशीही हितगुज करण्याचा थोडा विचार आहे की काय चाललं, कसे चाललं, आमच्या वेळेसचे पोरं कसे होते, तुमच्या वेळेसचे कसे आहेत, हे सगळं तुमच्याविषयीच चर्चा असते यांची. तुम्हाला माहीत नाही हे सर लोक काय करतात. आमका पोरगा कसा आहे, हुशार आहे का बदमाश आहे, हे सगळं निरीक्षण असतं, हे कॅल्क्युलेशन असतं. कारण काय की तुम्ही चांगले व्हावे. तुमच्यातलं एखादं आवड खोड असतं, त्या खोडाची जर पाटी तयार करायची असली तर त्याचे आलेले फाटे सरळ करायचं असलं तर फाटे तोडावं लागतात. तसं मुलांमध्ये असलेले जे काही फाटे आहेत, अवगुण आहेत, ते छाटण्याचं काम ही मंडळी सातत्यानं करते आहे. आणि त्यांच्याही कार्याला याहीपेक्षा शुभेच्छा. यापुढे त्यांचं कार्य चांगलं हो. त्यांचं कार्य जेवढं चांगलं होईल तेवढे चांगले विद्यार्थी घडतील म्हणून त्यांनाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. विद्यार्थ्यांना अतिशय मौल्यवान असं मार्गदर्शन केले. अध्यक्ष अमर विद्यालयाचे व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मेतकर सर यांनी आपले विचार व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करतो. छान बोलला तुम्ही. दोन शब्द मांडण्यापूर्वी म्हणजे एवढे विचारासाठी आणखी संख्या पाहिजे द्या आहे की बराच वेळ झालेला समजा, त्यामुळे जास्त विषय खोडा देण्याचं काम या ठिकाणी करणार नाही. नाही झाडूचे पुजारी संत गाडगे महाराज, विद्येची आराध्य देवता मा सरस्वती, युवकांचे प्रेरणास्थान स्वामीजी, आजच्या या उद्घाटनाचे प्रमुख अतिथी इंगळे साहेब, प्रमुख वक्ते प्राध्यापक कुलकर्णी सर, माझे मित्र की त्यांच्यासोबत जवळपास 29 वर्षापर्यंत काम मी केलेलं समजा आहे. तसेच मंचावर उपस्थित तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री जाधव साहेब, प्राचार्य पवार सर, प्राध्यापक नितीन सर, कार्यक्रम अधिकारी सपकाळ सर, पाटील मॅडम, उपस्थित प्राध्यापक बंधू भगिनी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणी, सर्वप्रथम आपण या शिबिरामध्ये सहभागी झाला याबद्दल सर्वांचं अभिनंदन आहे, कौतुक आहे. 15 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत चालणाऱ्या या शिबिराच्या निमित्तानं आपण सर्व विद्यार्थ्यांनी शांतता, शिस्त मोडली जाणार नाही याची काटेकोरपणे काळजी घ्यायची आहे. या दरम्यानमध्ये आपले कार्यक्रम अधिकारी ज्या ज्या सूचना आपल्याला देतील त्या सर्व सूचनांचं पालन अत्यंत काटेकोरपणे तुम्हा सर्वांना करावायचं आहे.